U19 मल्टी-सेशन इंटरनॅशनल कम टुर्नामेंटमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारा आपला महाराष्ट्र राज्याचा खेळाडू सातारचा सुपुत्र सैफ अली साजिद झारीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पायरिंग सेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व तो मायभूमीत उत्कृष्ट कामगिरी करून परतलेला आहे। त्यानिमित्त आम्ही सातारकरांच्या वतीने आणि एक उदय पेंट्स ग्रुप आणि सादिकभाई शेख मित्र समूह आणि खिदमत खलक संस्थाच्या वतीने त्या सुपुत्राचा सत्कार केलेला आहे आत्ता। आणि उद्या तो परत इंटरनॅशनल खेळण्यासाठी हरियाणाला रवाना होत आहे। त्यासाठी साजिद झारी आज माझ्या सातारच्या माझ्या मित्रपरिवार त्यांनी माझा सत्कार केला आणि यापुढे अशीच कामगिरी करत राहील आणि उंच शिखर अजून उंच शिखरावर गाठेल। सगळ्यांचे धन्यवाद। देशाचं नाव लौकिक करेन आपल्या महाराष्ट्राचं आपल्या साताराचं आणि सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आभार व्यक्त करतो। साताऱ्याचा सुपुत्र आपला सैफ अली साजिद झारी यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक मिळवलेलं आहे। स्वतःचं नाव कमवणे हा त्याचा उद्देश नसून साताऱ्याचं नाव देशभरात जगभरात कसं मोठं होईल आणि साताऱ्यातील असणारी खेळाडूंची परंपरा कशी आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवू हे त्याचा मानस आहे। त्याला जे संस्कार झालेले आहेत कुटुंबातून झालेले आहेत की स्वतःच्या बरोबर आपल्या साताऱ्याच्या राज्याचं नाव कसं मोठं करता येईल। आज खऱ्या अर्थानं त्याचं कौतुक पण केलं, परंतु त्याच्या कौतुकासाठी आलेली तरुणाई जी आहे त्या तरुणाईने साताऱ्यालाच नाही तर संपूर्ण जगभराला देशाला एक संदेश दिलेला आहे की आमच्या तरुणाईचा इथून पुढं जो असणारा आदर्श आणि हिरो आहे तो सैफ अली खान नसून सैफ अली झारी असणार आहे। आणि सैफ अली झारीला बघूनच इथून पुढं जे आपले तरुण आहेत ते खेळामध्ये आपलं नाव लौकिक कसं वाढवता येईल, आपल्या साताऱ्याचं आणि आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं नेता येईल यासाठी जे वाटेल ते सहकार्य सैफ अली झारी आपल्याला करणार आहेत। त्याचबरोबर आता उपस्थित असणाऱ्या टीमच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये एक खेळाडूंच्यासाठी नवीन मार्गदर्शन शिबिर आणि त्यासाठी लागणारे एक योग्य ते क्रीडा प्रशिक्षक आणून आम्ही साताऱ्यामध्ये सैफ अली झारीच्या नावानं एक नवीन प्रशिक्षण शिबिर घेणार आहोत।